शिक्षक या शब्दाचा अर्थ असा आहे, शी म्हणजे शिक्षा, क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कर्तव्य. हे 3 गुण ज्यांच्या अंगी आहेत त्याला शिक्षक असं म्हटलं जातं. आणि विद्यार्थी या शब्दाची लक्षण असं सांगितलं जातं, ज्याला विद्येशिवाय कशाचं, विद्या ग्रहण करण्याशिवाय दुसरं कशाचंही व्यसन नाही, त्याचं नाव विद्यार्थी असं म्हटलं जातं. ही विद्यार्थी आणि शिक्षकाच्या व्याख्या सांगितल्या जातात. ज्या पद्धतीने शाळेतलं शिक्षण पण त्याच पद्धतीचे संस्कार घरातून पाहिजे. संस्कार आणि शिक्षण, शाळेतलं काम आहे शिक्षण देण्याचं आणि घरातल्याचं काम आहे संस्कार देण्याचं. मी आणखीन एक तफावत बोलून पुढे जाईल. आपण फार मोठी आहात माझ्यापेक्षा. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण नव्हतं परंतु संस्कार होते. 4वी 7वी जुनी मॅट्रिक 11वी संपलं, पण संस्कार होते. समाजात कसं बोलावं, कसं राहावं. आताच्या काळामध्ये शिक्षण खूप झालं. MA आहे, LLB आहे, MBBS आहे, इंजिनिअरिंग आहे, सगळं आहे, परंतु संस्कार राहिले नाही. म्हणून मला असं वाटतं शिक्षण ही काळाची गरज आहे आणि संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अध्यात्माची गरज आहे. त्याच्याशिवाय संस्कारमय शिक्षण होणार नाही. घरातलं वातावरण त्या पद्धतीचं असेल तर संस्कारमय शिक्षणाकडे प्रवृत्ती होईल. रोज सकाळी उठलं की दामाशेटींनी भगवंताच्या पूजेला बसावं. रोज सकाळी उठलं की दामाशेटींनी केशवराजाच्या दर्शनाकरता जावं. रोज सकाळी उठलं की गोनाईने बाहेर सडा संमार्जन करावं, भगवंताची पूजा करावी. हे घरातले संस्कार आपोआप नामदेवरायावर पडत आहेत. नामदेवरायांना ती गोडी. मी आणखीन एकदा वाक्य बोलतो, लौकिकाच्या दृष्टीने गोडी असं म्हणा, एव्हाना विचार करायचा झाला तर उपजताची ज्ञानी. म्हणून तो 2 भेद पुन्हा पुन्हा मी सांगेल. लहान मुलासारखं, कारण काय आहे, ब्रह्मसूत्र भाषामध्ये एक सूत्र आलंय. हे सगळ्या, मी पहिला कालच एक वाक्य बोललो, भगवत संतांची चरित्र पाहताना 2 पद्धतीने पहा. एक अनुभव्य चरित्र आणि दुसरं लीला चरित्र. या पद्धतीच्या लीला का केल्या याचं कारण सांगताना ब्रह्मसूत्र भाषाने असं सांगितलंय, लोकवत्तु लीला कैवल्यम. लोकवत्तु लीला कैवल्यम. लोकांमध्ये अशा पद्धतीची ही प्रचिती व्हावी याच्याकरिता, अन्यथा त्यांना करायची गरज नाही. म्हणजे दामाशेटींनी गंध लावला म्हणून नामदेवराय हळूहळू गंध लावायला शिकले, हे म्हणणं लौकिकाच्या दृष्टीने योग्य आहे, मान्य आहे. पण परमार्थिक दृष्टिकोनाने विचार करायचा झाला तर त्यांनी, वडिलांनी लावला म्हणून त्यांना लावायची गरज नाही, उलट ते आले म्हणून वडील जास्त लावायला लागले, असं परमार्थाच्या दृष्टीने विचार करावा लागेल. नामदेवराय आहेत ते. लौकिक आणि अलौकिक असं 2 पद्धतीने नामदेवरायाच्या चरित्राकडे पहा. आणि म्हणून मी दोन्ही वेळेस तुम्हाला एक अनुभव्य चरित्र आणि एक लीला चरित्र असंच मांडेल. मी नामदेवरायांच्या चरित्राचा अभ्यास करताना सुद्धा काही अनुभव्य चरित्र पद्धतीने नामदेवरायांचं चरित्र बघावं लागणार आहे आणि काही लीला चरित्र म्हणून नामदेवरायांचं चरित्र आपल्याला पाहावं लागणार आहे. आणखीन एक वाक्य बोलतो, अनुभव्य चरित्र हे अनुकरणीय असतं आणि लीला चरित्र हे अनुवादनीय असतं. फक्त अनुवाद त्याचा असतो. जशी संतांची चरित्र तशी भगवंताची चरित्र तशीच सांगावी लागतात. कृष्णचरित्र सुद्धा अनुभव्य चरित्र आणि लीला चरित्र असंच आहे. ज्ञानोबांचं चरित्र अनुभव्य चरित्र, लीला चरित्र. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली भगवंताची भक्ती ही अनुभव्य आहे. पण ज्ञानोबांनी भिंत चालवली म्हणून आपण सकाळी बसलो चल म्हटलो, निघणं शक्य आहे का? ज्ञानोबांनी ती केलेली लीला आहे. तुकाराम महाराजांच्याही चरित्रातल्या काही लीला आहेत. नामदेवरायांच्या चरित्रातल्या आपल्याला काही लीला ऐकायच्या आहेत. म्हणून लीला या लीला म्हणूनच श्रवण केल्या पाहिजे. त्याच्या संशोधनाची बुद्धी न लावली नाही पाहिजे. आणि काही तत्वज्ञानाचा गाभा जो आहे तो अनुभव्य चरित्र म्हणूनच आपण स्वीकारला पाहिजे. नामदेवराय घरामध्ये वाढू लागले. दामाशेटींचे असलेले संस्कार, घरामध्ये असलेला भगवंताच्या पूजेचा नियम, घरामध्ये असलेली भगवंताची सेवा, भगवंताची आराधना आणि त्याच पद्धतीचे नामदेवरायावर असलेले संस्कार, वारकरी संस्कार घरामध्ये हळूहळू सुरू झाले. गोडी नामदेवरायाला भगवंताच्या भजनाची लागू लागली. एकनाथ महाराजांनी असं वर्णन केलं, 5 वर्षी नामा झाला. नामदेवराय 5 वर्षाचे झाले. एकनाथ महाराज वर्णन करतात, 5 वर्षीचा नामा झाला, छंद विठूचा लागला, जाऊन या रावळात ते सावकाश बसत, विठ्ठल हरी वाचे छंद, विठ्ठले लाविले से वेध, एका जनार्दनी सार, मंत्र जपे त्रिअक्षर.
नामदेव यांचं वर्णन करताना एकनाथ महाराज वर्णन करतात, पंचवर्षी नामा झाला छंद विठूचा लागला. नामदेव याला छंद विठूचा लागला, छंद असा शब्द वापरला. इथला जो छंद शब्द आहे ना, त्या छंद शब्दाचा अर्थ पहा. परमार्थाचा छंद आणि संसाराचा छंद. संसारामध्ये अडकल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी फार गोड वर्णन केलंय. येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना शस्त्र हे निर्वाणीचा बाण. संसारातला छंद आहे हा, परमार्थाचा छंद. एकनाथ महाराज वर्णन करतात, पंचवर्षी नामा झाला छंद विठूचा लागला, भगवंताचा छंद लागला. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतलासी. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी काही कोट्या करायचे. त्यांनी एक कोटी केलेली आहे, त्यांची काही कोट्याची पुस्तकही प्रसिद्ध आहेत. वारकरी संप्रदायातली ही दिग्गज मंडळी, वैकुंठवाशी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, वैकुंठवाशी दुंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवाशी शंकर महाराज खंदारकर, वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, ही सगळी दिग्गज मंडळी. फड परंपरेमध्ये वैकुंठवाशी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज वास्कर आबा, ही सगळी अतिशय एकाहोनी बळीरे. तो काळ सुवर्ण काळ म्हणून आपल्याकडे सांगितला जातो, या सगळ्या मंडळींचा काळ. गुरुजींच्या एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, पामराचा छंद, मुमुक्षूचा छंद आणि भक्ताचा छंद. गरिबी निवृत्ती, अविद्या निवृत्ती. गरिबी निवृत्ती हा पामराचा छंद आहे, अविद्या निवृत्ती हा मुमुक्षूचा छंद आहे आणि भगवंताचं नामस्मरण हा भक्ताचा छंद आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. नामदेवरायाला छंद लागला. पंचवर्षी नामा झाला छंद विठूचा लागला. जाऊन या राऊळात, एकनाथ महाराज सांगतात, तो राऊळात जाऊ लागला, सतत मंदिरात जाऊ लागले. ते सावकाश बसत विठ्ठल हरिवाचे छंद, विठ्ठले लाविले से वेध, एका जनार्दनी सार मंत्र जपे त्रिअक्षर. घरामध्ये दामाशेटीचंही नामस्मरण आहेच, विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण आहेच. नामदेवरायांचेही तेच संस्कार कानावर असल्यामुळे सतत विठ्ठल विठ्ठल हा जप मुखातून आहेच. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हे सतत कानावर आहे. आपल्याला जो सांगितलेला मंत्र आहे विठ्ठल ही 3 अक्षर, एकनाथ महाराज सांगतात मंत्र जपे त्रिअक्षर. विठ्ठल या शब्दामध्ये 3 अक्षर सांगितली, पण याचा अर्थ फार गोड सांगितलाय. विठ्ठल याचा अर्थ सांगत असताना तत्वज्ञानाने अर्थ 2 पद्धतीने सांगितला. ऐका. विकारो विधाथाय ठकारो नीलकंठ हा लकारो लक्ष्मीकांत हा विठ्ठलाभिदिनीयते. शास्त्र आम्हाला असं सांगतं, विकारो विधाथाय 1, ठकारो नीलकंठ हा 2, लकारो लक्ष्मीकांत हा 3 विठ्ठलाभिदिनीयते. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर, ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल या शब्दाचा आपण जो जप करतो, सतत विठ्ठल 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 म्हटलं जातं. विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगताना आपल्याला तत्वज्ञानाने असा सांगितला, ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल. मी दुसरा अर्थ सांगतो आणखीन एक, ऐका. एकनाथ महाराज जे सांगतात ना, नामदेवरायांना छंद लागला विठ्ठल विठ्ठल या नावाचा. मंत्र जपे त्रिअक्षर म्हणून नामदेवरायाचं वर्णन करतायत. पंचवर्षी नामा झाला छंद विठूचा लागला, एका जनार्दनी सार मंत्र जपे त्रिअक्षर. या 3 अक्षराचा मंत्र सतत नामदेवरायांच्या मुखातून येऊ लागला. कोणती 3 अक्षर आहेत? ही विठ्ठल. एक अर्थ मी आपल्याला बोललो, दुसरा अर्थ बोलून पुढे जातो. पहा तुम्ही, वि या शब्दाचा अर्थ काय, ठ या शब्दाचा अर्थ काय, ल या शब्दाचा अर्थ काय. तत्वज्ञानाने अर्थ असा केलाय, विविध म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल लांती म्हणजे स्वीकारण. वि ठ ल. पुन्हा एकदा सांगतो, विच्या खाली ठ आहे आणि ठच्या खाली ल आहे. आपल्याकडे नावाचे अर्थ करताना एक व्युत्पत्तीशास्त्र नावाचं शास्त्र आपल्याकडे सांगितलं जातं. म्हणजे काही नावाचे अर्थ करताना काही व्युत्पत्तीने अर्थ काढावे लागतात. त्या व्युत्पत्त्या 2 पद्धतीच्या सांगितल्या जातात. एक लौकिक व्युत्पत्ती सांगितली जाते आणि दुसरी अलौकिक व्युत्पत्ती सांगितली जाते.
राम या शब्दाचा अर्थ करायचा आहे, केशव या शब्दाचा अर्थ करायचा आहे, कधी लौकिक उत्पत्ती वापरावी लागते, कधी अलौकिक उत्पत्ती वापरावी लागते. केशव या शब्दाचा अर्थ करण्याकरिता आपल्याकडे लौकिक उत्पत्ती सांगतो आणि अलौकिक उत्पत्ती सांगतो. आपण जे केशव शब्द उच्चार करतो त्या केशव शब्दाचा अर्थ सांगत असताना, लौकिक उत्पत्ती सांगत असताना क अधिक ईश अधिक व बरोबर केशव, याला लौकिक उत्पत्ती म्हणा. म्हणजे आपण विग्रह करणं. क अधिक ईश अधिक व, याच्यातला कम नाम ब्रह्म, ईश म्हणजे शंकर आणि व म्हणजे विष्णू, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण ज्या नावामध्ये आहे त्यांना म्हणायचं केशव. याला लौकिक उत्पत्तीने सोडवलेले अर्थ म्हणतात. काही वेळेस अलौकिक उत्पत्तीने अर्थ सोडविले जातात. केशव म्हणत असताना नामदेवांनीच एक अर्थ असा सांगितलाय, नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते, नाशितो क्लेशाते मनोनिया. हे नामदेवांचा अभंग आहे. केशव का म्हणायचं, माझ्या मालकाला केशव का म्हणायचं, स्वामी हा शब्द वापरताना नामदेव सांगतात, नाशितो क्लेशाते मनोनिया. नामा म्हणे केशव म्हणती ते स्वामी ते, नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते, नाशितो क्लेशाते मनोनिया. याला अलौकिक उत्पत्तीने केलेला अर्थ म्हणा. पुन्हा मी सांगतो आपल्याला, केशव शब्दाचा अर्थ करत असताना क अधिक ईश अधिक व याच्यातला ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण या केशव नावामध्ये आहे, म्हणून याला केशव म्हणा. एक केशव शब्दाचा दुसरा अर्थ करताना नामदेव सांगतात की नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते, नाशितो क्लेशाते म्हणून या. हा केशव का म्हणायचं, क्लेशाचा नाश करतो म्हणून याला केशव असं म्हणायचं. मंत्र त्रिअक्षरी, मग तो केशव नामाचा अर्थ विचार करा, नाही विठ्ठल नावाचा अर्थ विचार करा, तुम्ही दोन्ही घ्या. इथं छंद लागला एका जनार्दनी सार, मंत्र जपे त्रिअक्षर, केशव म्हणून घेतला तरी अडचण नाही. नाहीतरी आपण केशीराजाची मूर्ती नामदेवाचं आराध्य म्हणून आपण सांगतोच आहोत. इथं आपण दाखवतोच, केसापुरीला ते मंदिर दाखवतोच आहोत. केशव शब्दाचा या दृष्टीने विचार करा. बरं, केशव विठ्ठल हे एकाच देवाची नावं आहेत काय, म्हणजे केशव नावाचा देव वेगळा आणि विठ्ठल नावाचा देव वेगळा असं नाही आहे. त्याला केशव म्हटलं काय आणि विठ्ठल म्हटलं काय, देव एकच आहे. हा जो मंत्र त्रिअक्षरी सांगितला तो केशव शब्दाचा विचार केला तरी तसाच अर्थ निघणार आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तो केशव. नाशितो क्लेशाते मनोनिया केशव. विष्णू सहस्रनामामध्ये एक अर्थ फार गोड आलाय. आपल्याकडे केशव म्हटलं जातं ना, ते कृष्णचरित्राची कथा सांगितली जाते. उगी धावती सांगतो 2 मिनिटांमध्ये. काही नाही म्हणे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आल्यानंतर यांना त्याच्यावर अनेक संकट आली. कोणाला पाठवलं, अमुक झालं तमुक झालं, सगळं झालं. त्या राजा कंसाच्या दरबारामध्ये भीती निर्माण झाली. ज्यांना ज्यांना पाठवलं ते माघारी आलेच नाहीत. कंसाने विचारलं आता कोण जाणार, काय होईल. त्याच्यामध्ये केशी नावाचा एक दैत्य होता म्हणे. त्या केशी नावाच्या दैत्यांनी सांगितलं, कंसा काळजी करू नको, मी जातो आणि कृष्णाला मारून येतो, मी जातो आणि त्या कृष्णाचा बंदोबस्त करून येतो, मारून येतो. कंसाने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा मी जातो आणि त्याला मारून येतो, अशी वल्गना करू नको. तू जातो इथपर्यंत ठीक आहे, त्याला मार नाही तर न मार, पण तुझा स्वतःचा तरी जीव वाचून माघारी ये, एवढं तरी कर. कारण ज्यांना ज्यांना पाठवलं ते पुढे गेले, ते निधाई झाले. तिकडे गेले ते आलेच नाहीत म्हटले. तो कृष्ण कसा आहे हे सांगायला सुद्धा आले नाहीत म्हटले. नको बाबा असं बोलू. ते केशीने सांगितलं, नाही नाही मी व्यवस्था करतो. काय झालं म्हणे, त्या केशी दैत्याने एका घोड्याचं रूप धारण केलं आणि तो घोड्या, मी केशव शब्द कसा तयार झाला याच्याकरता सांगायला लागलोय. आणि मी हे का सांगायला लागलोय, नामदेवरायाला ज्या नामाचा छंद लागला त्याच्या दृष्टीने बोलायला लागलो. आणि मग त्या केशी नावाच्या दैत्याने एका घोड्याचं रूप घेतलं आणि तो घोडा गोकुळात आला आणि नाचायला लागला. आता घोडा येऊन नाचायला लागला म्हटल्यानंतर लहान मुलं बघायला जातात. नाचणारा घोडा आलाय पाहायला जातात. घोडा नाचायला लागला, घोडा नाचायला लागला, बघायला येतात. आता अलीकडे आपल्याकडेही घोडा नाचतो त्या लग्नामध्ये. तुमच्याकडे नाचतो का नाही मला माहीत नाही, परंतु आमच्याकडे खूप पद्धत चालू झाली आता. तो लग्नात घोडा का नाचतो हे घोड्यावर बसलेल्या गाढवाला कळतच नाही. त्याला फार बरं वाटत असते. मी अर्थ असा करतो, ते घोडा का नाचत असेल, तो घोडा त्या नवरदेवाला सांगत असेल लग्न झाल्यानंतर असंच नाचायचंय, बघून घे. पण त्यावेळेस कळत नसतं. स्वर्ग 2 बोटं उडलेली असतात. नाचणं सुरूच आहे. घोडा नाचायला लागला. गोकुळातले सगळे गोपाळ पाहायला येऊ लागले.
त्या कडेने घोड्याच्या कडेने गर्दी केली. मग तो घोडा प्रत्येकाच्या समोर यायचा आणि नाचायचा. तो घोडा म्हणजे केशी नावाचा दैत्य. आणि तो केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपाने आला. तो कृष्णाला मारण्याकरता आला, पण त्या गोपाळामध्ये कुठंच कृष्ण दिसेना. तो केशी नावाचा दैत्य म्हणजे तो घोडा विचार करायला लागला, अरे आपण घोडा म्हणून इथं आलोय त्या कृष्णाकरता, तो काही दिसेना. बातमी कृष्णाला कळाली. कृष्ण परमात्मा विचार करायला लागले, आपलं गिराईक येऊन चौकामध्ये नाचतंय ना, आपण काय करतोय घरात. आणि मग भगवान बाहेर पडले म्हणे. बाहेर आले आणि त्या सगळ्या गोपाळांमध्ये जाऊन उभे राहिले. ऐका, उभे राहिल्यानंतर त्या घोड्याने पाहिल्याबरोबर कृष्णाकडे बघितलं की तो घोडा इकडून तिकडून यायचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोरच नाचायचा. तिथंच येऊन जास्त नाचायचा, दुसरीकडे जाईच ना. बाकीचे गोपाळ म्हणायला लागले, का रे कृष्णा, तू जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत हा घोडा आमच्याजवळ येऊन नाचायचा. तुला बघितल्यापासून तो पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ येतोय. तुझी याची ओळख आहे का? तुझी याची ओळख आहे का? भगवंतांनी सांगितलं, ओळख वगैरे काही नाही, पण मरण जवळ आले की माणसं माझ्याकडे येतात, एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. नाहीतरी काही वेगळं आहे काय हे सांगा मला. म्हणजे मी आपल्या भागातलं सांगत नाही, आपल्या भागात खूप चांगलं आहे, मला आणि 4 दिवस राहायचं आहे, कशाला उगं नावं ठेवू. पण चुकीचं आहे का? पंढरपूरची वारी कधी सुचते आम्हाला, आळंदीची वारी कधी सुचते, पैठणची वारी कधी सुचते, नरशीची वारी कधी करावी वाटते. हा सगळा विचार. आणि मग भगवंतानी म्हणे त्याची शेपटी अशी पकडली, तो घोडा वितरला, भगवंताच्या अंगावर लाथा मारायला लागला. भगवान धावत गेले, तो घोडा पाठीमागं धावायला लागला. कुठंतरी एका दगडावर भगवान अशी उभे राहिले आणि तो लात मारणार तेवढ्यात भगवंतानी त्याच्या तोंडामध्ये हात घातला, मूठ वाढवायला सुरुवात केली, जबड्याचे 2 भाग केले. केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. ऐका, केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. नारद महर्षी प्रगट होतात आणि बाळकृष्णाकडे पाहून सांगतात, हे कृष्णा, केशी नावाच्या दैत्याला तू मारलं ना, मग जगातली आजपासून लोक तुला केशव या नावाने हाक मारतील. म्हटले, केशव या नावाने हाक मारतील तुला. केशव नावाची उत्पत्ती विष्णू सहस्रनामाने अशी आम्हाला सांगितली. मी 3 उत्पत्ती तुम्हाला सांगितल्या केशव नावाच्या. क अधिक ईश अधिक व, नाशितो क्लेशा ते म्हणोनिया. आणि केशी नावाचा दैत्य करणारा तो केशव, एका जनार्दनी सार मंत्र जपी त्रिअक्षर. केशवाचं नामस्मरण केलं काय, विठ्ठलाचं नामस्मरण केलं काय. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ नीलकंठ शंकर, ल लक्ष्मीकांत विष्णू. आमचे गुरुजी आणखीन एक अर्थ सांगायचे, वैकुंठोशी भाऊ पाठामध्ये असताना आणखीन एक अर्थ सांगायचे. वि विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. ऐका जरा, वि ज्ञान, विचा अर्थ काय झाला ज्ञान, ठचा अर्थ काय झाला शून्य आणि लचा अर्थ काय झाला स्वीकारणं. विच्या खाली ठ आणि ठच्या खाली ल आहे. इकडली जर बघितलं तर ज्ञान आणि त्याच्या खाली कोणता शब्द आहे शून्य आणि त्याच्या खाली स्वीकारणं. ज्ञान शून्य स्वीकारणं याचा अर्थ काय, काही नाही, एखादा ज्ञानशून्य जरी असला तरी त्याचा सुद्धा जो स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल, दुसरं काहीच नाही. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे, तुकाराम महाराजांची भाषा आहे त्याला, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. अपिचेत सुदुराचारो ही भगवंताची भाषा आहे. नामदेवरायांना त्या नामाचा छंद लागावा. सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये असलेले नामदेवराय, एका जनार्दनी सार मंत्र जपे त्रिअक्षर असा अखंड जप करणारे, नामस्मरण करणाऱ्या नामदेवरायांचा बालपणीचा काल, घरामध्ये असलेले नियम, घरात असलेली परंपरा, रोज केशी राजाला दाखवायचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा घरामध्ये. आपल्याकडे हे चरित्र लीलाचरित्र म्हणून सांगितलं जातं. दामाशिटीचा रोजचा नियम. ही कथा जनाबाईंनी विस्ताराने सांगितली, ही कथा एकनाथ महाराजांनी विस्ताराने सांगितली, ही कथा नामदेवरायांनी स्वतः विस्ताराने सांगितलेली कथा आहे. नित्य नियम दामाशेटीचा, भगवंताला नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण भोजन करायचं नाही. रोजचा नियम आहे हा नामदेवरायाच्या घरातला. देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण प्रसाद घ्यायचा नाही. भारतीय संस्कृतीतलं आहारशास्त्र खूप महत्वाचं आहे. ऐका, बऱ्याचदा काही वेळेस अलीकडल्या या पुरोगामी विचारामध्ये देवाला नैवेद्य का दाखवायचा असे काही प्रश्न विचारले जातात. मी आहारशास्त्रातलं एक कारण देऊन पुढे जातो. नामदेवरायांची कथा आपल्याला माहीतच आहे. म्हणजे भगवंताला नामदेवरायांनी नैवेद्य दाखविला नव्हे, आपल्या हाताने जीव घातलं, ही कथा आपल्याला माहीतच आहे. आपण त्याचे आपण सगळेजण अखंड चिंतन करणारी मंडळी आहोत. बरं, ही कथा आपण सांगतोय म्हणजे याला आधार आहे, अनेक प्रमाणांचा आधार याच्याकरता दिला जातो.
नामदेवरायांच्या पुत्रामध्ये गोंदा नावाचा पुत्र नामदेवरायांचा, त्या पुत्रांनी तर जवळजवळ 5 अभंग एवढ्या कथेकरता लिहिलेले आहेत. गोंदांनी 5 अभंग लिहिलेले आहेत. त्याची सुरुवात करताना नैवेद्याचा नेम असे दामाजीशी, नित्य विठ्ठलाशी न्यावे बोने, बोने दाखवावे मग अन्न घ्यावे, ऐसा तो सद्भाव त्याचे मनी. गोंदाचे अभंग सांगताना अशी सांगितलेले आहेत. भगवंताला नैवेद्य दाखविल्याशिवाय अन्न खायचं नाही. दामाजीचा हा नित्य नियम आहे. एके दिवशी दामाजीला सकाळी लवकरच बाजाराला जायचं आहे, कारण हे घराणं व्यापाराचं घराणं, व्यवहार करणारं, व्यापार सांभाळणारं घराणं, आणि लवकरच जायचं आहे. मग आता ही सगळा नियम आपला कोण दाखवणार, कोण चालवणार? गोनाईंनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, नामदेव आपला हा नियम चालवेल ना, नाहीतरी परंपरा त्यालाच चालवायची, हरकत नाही. नैवेद्य दाखवल्या, देवाला दिल्याशिवाय यायचं नाही माघारी, भोजन करायचं नाही. भारतीय संस्कृतीतला आहारशास्त्राचा आपल्याला नियम असा सांगितला जातो, आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून का दाखवायचा, याची कारणं सांगितली जातात. मी आपल्याला गमतीने सांगू का, काय आहे, अलीकडल्या काळामध्ये काही वर्ग देवच नाही म्हणतो, तर देवाला नैवेद्य दाखवायचं लांबच राहिलं. आता देवच नाही म्हणायला लागला. आम्ही कॉलेजमध्ये असताना, बार्शीला माझं LLB झालं महाराज, लॉला होतो मी, आणि मग LLB फर्स्ट इयरला असताना कॉलेजमधलंच वातावरण शेवटी नाही म्हटलं तरी ते, आमच्याकडे एक व्याख्याते आले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता जगात देव नाही, असा व्याख्यानाचा विषय होता. तुम्हाला सांगू का, असलं काहीतरी असलं की गर्दी खूप होत असते. जगात देव नाही असं व्याख्यानाचा विषय. कॉलेजमधले जी कधी न पिरियडला बसणारी मुलं सुद्धा त्या दिवशी हजर. काय आहे हे बघूया, सगळी गर्दी प्रचंड झाली. आम्ही त्या व्याख्यानाला, आता कॉलेजमधलाच असल्यामुळे प्रसंग जावं लागलं. ते व्याख्याते आले, उभा राहिले, जगात देव नाही या विषयावरचे व्याख्यान करायला लागले. याच्यामुळे देव नाही, त्याच्यामुळे देव नाही, अमुक नाही, तमुक नाही, युक्ती, प्रमाण, अनुभव, जवळजवळ तासभर त्यांनी व्याख्यान केलं. व्याख्यानाचा विषय काय, जगात देव नाही. तासाभराचं व्याख्यान संपलं. व्याख्यान करून खाली उतरल्यानंतर आमचे काही तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी त्यांच्याकडे गेले आणि म्हणायला लागले, का हो सर, तुम्ही जगात देव नाही या विषयावरचं व्याख्यान केलं, 1 तासभर बोललात, न थांबता बोललात, अस्खलित मराठीमध्ये बोललात, न थांबता एवढा तुम्ही अभ्यास केला कधी काय, एवढं जमलं कसं काय, तुम्ही न घाबरता बोललात, हे सगळं तुम्हाला जमलं कसं काय, जगात देव नाही या विषयावरचं तुम्ही बोललात, न घाबरता बोललात, एवढा अभ्यास कधी झाला तुमचा, कसं काय तुम्हाला हे जमलं? त्या व्याख्यात्याने काय उत्तर दिलं? त्या व्याख्यात्याने सांगितलं, अहो माझं काय नाही, हो सगळी देवाची कृपा आहे, माझं काय त्याच्यामध्ये. उदाहरण संपलं माझं. देव नाही या विषयाचं व्याख्यान करणारा व्याख्याता व्याख्यान संपल्यानंतर म्हणतोय सगळी देवाची कृपा आहे, माझं काय त्याच्यामध्ये. याचा अर्थ काय करायचा? देव शब्द उच्चार केला की देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं. ऐका, दिव द्योत्यते प्रकाशते इति देवा, हा श्रुती माता आम्हाला सांगते. गतिर्भरता प्रभू साक्षी, रोज गीता आम्ही वाचतोय. चाले हे शरीर कोणाची असत्य, रोज आपण संत प्रमाण पाहतोय. भीषाद वातपवते भीषोदेती सूर्य, हा भीषाद अग्निचंद्रस्य मृत्युर्धावती पंचमहा. उपनिषदाने आम्हाला त्या तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा का? आहारशास्त्राने त्याचं कारण सांगितलेलं सांगतो. आहारशास्त्र सांगतं, आपण केलेल्या स्वयंपाकामध्ये कोणता ना कोणता तरी दोष मिसळलेला असतो. ऐका जरा नीट माझं बोलणं. आपण केलेल्या स्वयंपाकामध्ये काहीतरी दोष त्याच्यामध्ये मिसळलेलाच असतो, नाही असं नाही. आता ते दोष सांगत असताना आहारशास्त्राने सांगितले, जागेचा दोष, पाण्याचा दोष, अन्नाचा दोष, किंवा आपल्या अंतःकरणामध्ये त्या काळामध्ये निर्माण झालेल्या कोणत्या तरी विकाराचा तरी दोष त्याच्यामध्ये मिसळलेले असण्याची शक्यताच आहे. दोष अनेक पद्धतीचे आपल्याकडे सांगितले जातात. नाही, आमच्या भूमीमध्ये काही दोष नाही. बरं ठीक आहे, भूमीचा दोष नसेल पण पाण्याचा तरी दोष असेलच ना. आपल्याकडे सोवळ हा जो शब्द आला की नाही, त्या पाण्याच्या संबंधानेच वापरला जातो. मूळ जे सोवळ सांगितलं जातं ते पाण्यापासून, म्हणजे सोवळं नेसलं म्हणजे सोवळा झाला अशातला भाग नाही. मूळ विषय जो सोवळ्याचा येतो तो पाणी, इथून आहे सुरुवात सोवळ्याची विषय सुरुवात. त्या सोवळ्यामध्ये अनसूट सोवळं आणि पणसूट सोवळं सांगितलं जातं. पूजेकरता आणलेलं पाणी पूजेकरिताच वापरणं हे अनसूट सोहळा आहे, आणि पूजेकरता आणलेलं पाणी अर्ध पाणी पूजेला वापरलं ना अर्ध जेवण स्वयंपाकाला वापरलं हे पणसूट सोहळा आहे. सोहळ्यात हे प्रकार सांगितले जातात आपल्याकडे.
त्या पाण्याचे काही दोष असण्याची शक्यता आहे. त्याला आणि पुढे बोलू, दोष लवकर आतमध्ये येण्याचं कारण जर काय असेल तर ते जल आहे, पाणी आहे. पाणी लवकर आतमध्ये दोष आपल्या घेऊन जातं. बरं ठीक आहे, आमच्याकडे पाणी सुद्धा दोष नाही काही, मान्य आहे. अन्नाचे दोष असण्याची शक्यता आहे. आपण जे अन्न घेतो त्या अन्नामध्ये कोणता ना कोणता तरी दोष असण्याची शक्यता आहे. काहीच नाही, मनामध्ये त्या काळामध्ये विकार काहीतरी निर्माण झालेला असतो, त्याचा तरी दोष असण्याची शक्यता आहे. हे दोष काढून टाकून निर्दोष अन्न आपल्याकडे देण्याचं काम भगवान करत असतो. म्हणून आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखविला पाहिजे. आहारशास्त्र आपल्याला सांगतं. आणखीन एक वाक्य बोलतो, आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखविण्याच्या अगोदर त्याला कुणी प्रसाद म्हणत नाही. आपण नैवेद्य म्हणून दाखविल्यानंतर मग त्याला नाव जे येतं ते प्रसाद हे नाव येतं. प्रसाद हे जे नाव येतं ना ते नंतर आहे. प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे जे निर्दोष असतं त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. जे दोषसहित आहे त्याला अन्न म्हणा, नाही असं नाही, कोणता तरी दोष असण्याची शक्यता आहे. पण प्रसादामध्ये कोणताच दोष नाही. भूमीचा दोष नाही, पाण्याचा दोष नाही, अन्नाचा दोष नाही, विकारांचा दोष नाही, कोणताच दोष नाही, ते प्रसाद आहे. नामदेवाच्या घरचा नियम, आपण केलेला स्वयंपाक रोज देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही. दामाशेठी नाहीत. नामदेवांनी ते ताट घेतलं, नैवेद्य जा देवाकडे जा, केशीराजाकडे जा, आईने सांगावं, नामदेवांनी ते घ्यावं, भगवंताकडे केशीराजाकडे यावं, देवाच्या जवळ ते ठेवावं. काय माहिती लहान मुलगा, नामदेवराय म्हणजे लहान बालक, घ्या देवा. आता घ्या म्हटल्यानंतर देव काही घेणार आहेत काय लगेच? देव तसेच तटस्थ उभे. पुन्हा नामदेवांनी सांगावं, देवा घ्या ना. गोंदा महाराजांनी फार गोड वर्णन केलंय, मुळात अभंग पहा. पुन्हा आग्रह करावा, घ्या ना. नाही, आग्रह करतायत नामदेवराय, देव जेवायला तयार नाहीत. शेवटी नामदेवरायांनी विचारलं, देवा असं का? रोज माझ्या वडिलांच्या हातून जेवता आणि माझ्याच हातून का तुम्ही जेवत नाही? लहान आहे म्हणून जेवत नाही का तुम्ही? का मी व्यवस्थित पद्धतीने घेऊन आलो नाही म्हणून तुम्ही जेवत नाही का? लहान मुलाच्या हातचं जेवायचं नसतं असं देवा तुझा नियम आहेस का? नामदेवरायांनी बालक पद्धतीने भगवंताशी चर्चा करावी. काहीतरी घ्या. तुम्ही जर नाही काही घेतलं तर आई मारेल मला. मी जर माघारी घेऊन गेलो असं ताट तर आई मला मारेल. का रे, काय झालं? म्हणून तुम्ही जेवलं पाहिजे. विनंती केली, खूप आग्रह केला आणि मग शेवटी नामदेवरायांनी अकांड तांडव करावं. आणि जर नाही तुम्ही जेवला तर मी इथंच माझा जीव अर्पण करून टाकेल म्हणून त्या मूर्तीवर आपलं डोकं आपटायला सुरुवात करावी. नामदेवरायांच्या या चरित्रामध्ये सुद्धा गोंदा महाराजांनी केलेलं वर्णन वेगळं आहे आणि इथं केलेलं वर्णन, नामदेवरायांनी स्वतः केलेलं वर्णन वेगळं आहे. डोकं बडवायला सुरुवात केली म्हणून आपण ऐकत आलो आणि मोठ्याने आकांत करायला सुरुवात केली. नामदेवरायांच्या अंतःकरणातला भाव पाहून भगवान परमात्मा प्रगट होतात आणि भगवंतांनी नामदेवरायाला सांगावं, नामदेवा असं करू नको, आपण दोघं मिळून जेवूया. आणि मग नामदेवरायांनी आपल्या हाताने पांडुरंगाला जीव घालावं, भगवंताला जीव घालावं अशी आपल्याकडे कथा सांगितली जाते. नामदेवरायांनी ताटामध्ये काय जेवायला आणलं होतं हे महत्त्वाचं नाही, नामदेवरायांच्या अंतःकरणातला जीव घालण्याच्या पाठीमागटला भाव काय होता हे महत्त्वाचं आहे. मी आपल्याला बोलू, कर्म आणि त्या कर्माच्या पाठीमागटली भावना. मी कालही एक वाक्य बोललो होतो, आजही पुन्हा एक दुसरं वाक्य सांगतो. काल मी बोललो होतो कर्म करण्याचं काम शरीराचं असतं, पण भावना निर्माण करण्याचं काम मनाचं असतं. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागटली भावना चांगली नसते, आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागटली भावना चांगली असते. नामदेवराय काय जेवायला घेऊन आले हे महत्त्वाचं नव्हतं, पण नामदेवरायांच्या अंतःकरणातला भाव काय आहे हे महत्त्वाचं होतं. तुकाराम महाराजांची भाषा आहे, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भगवान म्हणतो मला तुम्ही वरून काय घेऊन आला हे महत्त्वाचं नाही, जेवू घालताना काय भाव आहे, किती भोग. आमच्याकडे तुम्ही दक्षिणेकडे जर आलात कर्नाटकामध्ये तर तिकडे प्रसाद करण्याची पद्धत वेगळी आहे. कर्नाटकामध्ये आपण जर आलात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये तिकडे गेलात तर आपल्याला लक्षात येईल तिकडे प्रसाद करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे ते 56 पदार्थ केले जातात, 56 पदार्थाचा भोग भगवंताला दिला जातो. नामदेवराय तेवढे पदार्थ घेऊन गेले म्हणून नामदेवरायांच्या हातचं देवाने जेवण केलं असं म्हणायचं आहे का? नाही. नामदेवराय काय ताटामध्ये घेऊन आले होते हे महत्त्वाचं नाही, नामदेवरायांच्या अंतःकरणातला भाव काय होता त्या काळातला ते महत्त्वाचं आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेही माझी सेवा भावशुद्ध. चोकोवाऱ्याचा अभंग स्पष्ट आहे.
उसडोंगा परी रसन ही डोंगा काय भुललासी वरली या रंगा, चोखा डोंगा परी भावन ही डोंगा काय भुललासी वरली या रंगा. आमचे वडील गुरुवरे दादा एक वाक्य असं सांगत असतात, अलीकडल्या काळामध्ये आत काय आहे ते बघितलं जात नाही, वरून पाहिलं जातं. आत काय आहे पाहिलं जात नाही. उपर तो बहुत म्हणे अंदर तो राम जाने, नाही का. माणसं वरून फार असतात, आतून असतातच अशातला भाग नाही. आमच्याकडे पंढरपुरामध्ये एक काळा मारुतीचं मंदिर आहे, तुम्हाला माहीत असेल, प्रदक्षिणा रोडवर आहे, आमच्या अगदी घराजवळ आहे. मी एकदा सहज चातुर्मासामध्ये गेल्या चातुर्मासात जात असताना काळ्या मारुतीच्या जवळ एक मनुष्य ओरडायचा मोठ्याने, माशा मारायचं औषध घ्या, माशा मारायचं औषध घ्या. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं, काय रे बाबा काय औषध आहे? तो म्हटला, नाही महाराज इथं काही सांगता येत नाही, 2 रुपये घ्या, पुडी घरी घेऊन जा, घरी जेवायला बसल्यानंतरच उघडा, तरच तुम्हाला कळेल. आता जेवताना माशा खूप होतात अलीकडे. आमच्याकडे तर म्हण अशी आहे की आषाढ महिन्यामध्ये आलेल्या माशा भाद्रपदमध्ये महाळ जीवनच जातात, इतक्या माशा असतात. बघा तुम्ही, आपल्याकडेही माहीत असेल, आपण शेवटी नाही तरी ग्रामीण भागातली मंडळी आहोत. आणि खूप माशा जेवायला बसल्यानंतर मी घरी गेलो, बायकोला म्हटलं माशा मारायचं औषध आणलंय, त्यामुळे आता काळजी करायचं काम नाही. बायकोला आनंद झाला, बायको म्हटली बरं झालं, नाही तर तुम्ही जेवायला बसताना मी माशा मारत बसते. खरं तर आम्ही महिन्यातून एकदा दोनदाच जेवतो, तर बायको असं म्हणते रोज जेवणाऱ्याचं काय असेल जस त्याला माहिती, नाही का. कधीतरी आम्ही 2-3 तास सापडतो बरं घरात, काय रोज तरी कुठे आहे जेवायला. ठीक आहे, त्यांनी ताट वगैरे वाढून आणलं. म्हटलं काय औषध बघावं म्हणून ती पुडी उघडली, त्यातलं औषध ताटाच्या कडेने टाकावं की जेणेकरून माशा येणार नाहीत. पुडी उघडली, त्याच्यात औषध वगैरे काही नव्हतं. स्पष्ट स्वच्छ अक्षरात लिहिलेलं होतं, उजव्या हाताने जेवा, डाव्या हाताने माशा मारा, त्याला 2 रुपये. उपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. नामदेवरायांनी घेऊन आलेलं ताट कशाचं होतं पहा. नामदेवराय कोणत्या ताटात जेवण घेऊन आले महत्वाचं नव्हतं, नामदेवराय काय पदार्थ घेऊन आले महत्वाचे नव्हते. नामदेवरायाच्या अंतःकरणातला भाव भगवंताला नामदेवरायाच्या बरोबर जेवायला कारणीभूत ठरला. नामदेवरायाच्या अंतःकरणातला भाव, नामदेवरायाच्या अंतःकरणातलं प्रेम, नामदेवरायाच्या अंतःकरणातली भक्ती भगवंताला खाली उतरायला कारणीभूत ठरली, खाली बसवायला कारणीभूत ठरली, जवळ घेऊन जेवायला कारणीभूत ठरली. नामदेवरायाच्या अंतःकरणातली भक्ती. विनवितो देवा बहुत प्रकारी, जेवा विसरी हरी माय बापा. देव खाली बसतात, जेवण करतात, नामदेवरायाला आनंद होतो. ते रिकामं ताट, रिकामी वाटी घेऊन नामदेवराय घराकडे येतात. नामदेवराय स्वतः वर्णन करतात, जेवोनी हाती देवे दिदली वाटी, जेवोनी हाती देवे दिदली वाटी, आला उठा उठी नामा घरा, आला उठा उठी नामा घरा. जेवण झाल्यानंतर ते ताट वाटी नामदेवरायाच्या हातामध्ये भगवंतांनी द्यावी. ते ताट वाटी, रिकामं ताट वाटी घेऊन नामदेवराय आनंदामध्ये त्या ताटावर वाटी वाजवत वाजवत यायला लागले. लहान लेकरं कशी असतात बघा. आपल्याकडे, तुमच्याकडे एक नाही पद्धत माहीत नाही, पण आमच्याकडे हनुमान जयंतीला खीर असते. ती खीर खाण्याकरता सकाळी लेकरं गोळा होतात आणि खीर खाऊन झाल्यानंतर ताट वाजवत वाजवत घरी घेऊन जातात. नामदेवरायांनी अगदी तसं करावं. त्या ताटावर वाटी वाजवायची, वाटी वाजवत 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 घरी यायला लागले. आनंदाने उड्या मारत यायला लागले. घरी आले. घरी आल्यानंतर आल्याबरोबर ते ताट वाटी असं खाली ठेवल्याबरोबर गोनाईने हाक मारलीने विचारलं, ए नामा इकडे ये, ते जे नैवेद्य आहे ना तो प्रसाद झालाय आता, आणि इकडं सगळ्यांनी वाटून खायचा असतो तो. नामदेवरायांनी विचारलं कोणता? अरे बाबा तुला दिलेला. नामदेवरायांनी ते रिकामं ताट वाटी त्यांच्याजवळ आणून दिलं, आईजवळ. रिकामी ताट वाटी बघितल्यानंतर गोनाईने विचारलं, अरे याच्यातला तो प्रसाद कुठं आहे? नामदेवरायांनी सांगितलं, कसला प्रसाद? अरे बाबा तुला जो नैवेद्य म्हणून दाग दिला होता ना, त्याला आता प्रसाद म्हणायचं असतं. देवाला दाखवला ना, आता त्याला प्रसाद हे नाव येतं. आणि प्रसाद एकट्याने खायचा नसतो, तो सगळ्यांना द्यायचा असतो. ते जे दिलेलं होतं ते आता तुझ्या ताटामध्ये थोडं, माझ्या ताटामध्ये थोडं, तुझ्या वडिलांच्या ताटामध्ये, तुझ्या बहिणीच्या ताटामध्ये, आणि कोण आपल्या घरामध्ये अतिथी येतील त्यांच्या ताटामध्ये असा प्रसाद द्यायचा असतो. प्रसाद एकट्याने खायचा नसतो. आपल्याकडे प्रसाद एकट्याने खाण्याची परंपरा नाही. बघा तुम्ही, आपल्याकडे थोडं जरी आलं तरी एकमेकाला दिलं जातं. काल्याचा प्रसादा दिवशी आपण बघतो ना, एक जरी लाही मिळाली तरी आपल्या जवळच्याला जर लाही मिळाली नसेल तर त्या लाहीतला एक तुकडा करतो आणि आपण त्याला देतो. आणि मला वाटतं की तो माणूस सुद्धा तेवढ्या तुकड्यावर सुद्धा समाधानी असतो. प्रसाद किती मिळाला याला महत्त्व नाही, तो कोणत्या भावनेने सेवन केला याला महत्त्व असतं. त्या पद्धतीने तो प्रसाद घेतलेला असतो. नामदेवरायांची आई सांगायला लागली, अरे बाबा तो प्रसाद आहे, सगळ्याला वाटायचा आहे, आण ना इकडं. नामदेवरायाला कळे ना, घेऊन ये म्हणतात काय, एक हे म्हटले. बहुतेक या रिकाम्या ताटाला प्रसाद म्हणतात का काय कोणाच ठाऊक म्हटले. नामदेवरायांनी रिकामं ताटवाटी ठेवली समोर आणि रिकामी ताटवाटी बघितली. कुठं आहे म्हटले. नाही, तू सांगितलं होतं ना तिकडं देवाला द्यायला, मी देऊन आलो. गोनाईला राग आला आणि गोनाईने रागाच्या भरामध्ये बोलायला सुरुवात केली. जेवून हाती देवे दिदली वाटी, आला उठा उठी नामा घरा,
काय तुझं घरी उणे होते आता. गोनाई म्हणायला लागली, अरे नामदेवा, काय तुझं घरी उणे होते आता, काय कमी पडलं रे तुला, नैवेद्य आपण तेथे खावा. हा, काय कमी पडलं, तुला पोटभर देत नाही का आम्ही, तुला जेवू घालत नाही का आम्ही. अरे सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा तुला जेवू घालतोच ना आम्ही, कधी तुला नाही म्हटलंय का. तू भूक लागली म्हटल्याबरोबर आम्ही किती जरी गरिबी असली तरी तुला भूक लागली म्हटलं की तुला ताट वाढून देतो ना आम्ही. नामदेवराला कळे ना. नामदेवरांनी सांगितलं, हो आई, मग तुला एवढं जर आम्ही पोटभर जीव रोज घालत असतील तर तू असं का केलं. नामदेवरांनी विचारलं, काय केलं आई. अरे काय केलं म्हणजे काय, काय तुझं घरी उणे होते आता, नैवेद्य आपण तेथे खावा, दिलेला नैवेद्य तू तिथंच खाऊन टाकावा. काय कमी पडलं होतं रे तुला, नैवेद्य देवाला दाखवायचा असतो तर तू तिथंच खाऊन आलास म्हटले, रिकामं ताट घेऊन आला, वाटी वाजवत आला माझ्याकडे म्हटले. असं करायला नको होतं नामा. हे संस्कार आम्ही दिले का. हे जर दुसऱ्यांनी कुणी बघितलं तर काय म्हणतील, काय आम्ही तुला संस्कार द्यावे, काय दिलं म्हणतील. असं करायला नको होतं. नामदेवरायांना कळे ना. नामदेवरायांनी सांगितलं, अगं आई, मी खाल्ला नाही नैवेद्य. तू म्हणतेस मी खाल्ला, मी नाही खाल्ला. मग कोणी खाल्ला, देवानी खाल्ला. गोनाई हसायला लागली. काय म्हणतोस गोनाईनी देवानी खाल्ला, देव कुठं नैवेद्य खात असतो का. माफी मागून एक वाक्य बोलू, देव खात नसतो म्हणूनच दाखवायचा असतो. उगी विचार करा. असं जर नामदेवरायांनी दिलेला नैवेद्य जर देव खायला लागले तर कोण आपल्यातले आणून देईल. उगत खात नाही म्हणून उगं मोठ्या मोठ्या पोळ्या आणून ठेवतात. देव कुठं खातोय काय म्हटले. हा, सांगायला लागलास, नाही आई खरंच. अरे असं काय म्हणतोस म्हटले. तुला सांगू काय, देवा शपथ, देवाची शपथ घेऊ नकोस. हा, खाऊनच्या खाऊन तू खातो आणि देवाची शपथ घेतोस म्हटले. खरंच आई असं झालंय. गोनाईला वाटलं की ठीक आहे, खाल्लं हरकत नाही, पण देवाला दिलेला नैवेद्य खावा का यांनी, असं कुठं असतं का. आणि म्हणून गोनाई जरा नाराज झाली. संध्याकाळी दामाशेट्टी आले, सगळा प्रकार सांगितला. दामाशेट्टीने विचार केला की थांब, आपण बघायला पाहिजे काय झालंय ते. दुसऱ्या दिवशी मी जातो म्हटले, पाठीमागं थांबतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा नामदेवरायाला नैवेद्य दाखवण्याकरता पाठवलं. पुन्हा नामदेवराय आतमध्ये देवाकडे जातात. तिथं जातात, पुन्हा देवाला हाक मारतात, देवा या. आता पहिल्या दिवशी इतकी जवळीक झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी डोकं वडवायची गरजच नाही, लगेच आले नाही का. कारण ते देवाचं नामदेवरायलाही गोड लागायला लागलं महाराज. असं देव कुणा करताही येत नाही. असं ताट वाटच बघत होते, भगवान वाटच बघत होता. ताट घेऊन गेल्याबरोबर देवा घेऊन आलोच म्हटले खाली. भगवान खाली उतरले, दोघांनी मिळून जीवावं. दामाशेट्टीने बाहेरून बघितलं, एका भिंती आडून पाहायला सुरुवात केली आणि नामदेवराय आणि भगवान दोघं एका ताटात जेवतायत. हे दामाशेट्टीने बघितलं. दामाशेट्टीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. दामाशेट्टी डसा रडायला लागले आणि दामाशेट्टी म्हणायला लागले, भगवंता एवढी वर्ष मी तुला उपाशी ठेवलं रे म्हटले. याचं वाईट वाटायला लागलं. एवढी वर्ष तुला उपाशी ठेवलं, माझ्या हातून तू जेवला नाही, म्हणजेच मी तुला जेवू घातलं नाही, कारण जेवू घालण्या इतकी माझी भक्ती नाही. पण नामदेवरायांनी मात्र जेवू घातलं. इतकी वर्ष मी तुला उपाशी ठेवलं. रडायला लागले. नामदेवरायाचं आतलं पांडुरंगाचं भगवंताचं जीवन झालं. ते ताटवाटी घेऊन पुन्हा नामदेवराय बाहेर येतात. आता मात्र दामाशेट्टीची नामदेवरायाकडे बघण्याची वृत्ती बदलली आहे. आता मात्र दामाशेट्टी नामदेवरायाकडे जे पाहतात ते एक वेगळ्या वृत्तीने पाहतात. एखाद्या वडिलांनी मुलाकडे पाहण्याची वृत्ती कोणत्या कोणत्या पद्धतीची असतात ते नामदेवरायाच्या चरित्रातून आपल्याला टप्प्याटप्प्याने जाणवण्यासारखं आहे. त्यामुळे नामदेवरायांचं चरित्र, मी कालच आपल्याला बोलत होतो की नामदेवरायांचं चरित्र हे इतकं अगाध चरित्र आहे. नामदेवरायांच्या चरित्रातला प्रत्येक भाग हा अंतःकरणातल्या भावनेला स्पर्श करणारा भाग आहे. आपल्या मनाच्या भूमिका व्यापक करणारा भाग आहे. आपल्या बुद्धीच्या ठिकाणची जळमट काढून त्या बुद्धीला एका तत्वाच्या दृष्टीने घेऊन जाणारा हा भाग आहे. नामदेवरायांचं चरित्र अंतःकरण बदलून टाकतं. नामदेवरायांचं चरित्र मन बदलून टाकतं आणि नामदेवरायांचं चरित्र बुद्धीचा पालट करून टाकतं. म्हणून नामदेवरायांच्या चरित्राचा विचार करत असताना नामदेवरायांनी देवाला जेवू घातलं एवढ्यात चमत्कार म्हणून न पाहता नामदेवरायांच्या अंतःकरणातली भावना देवाला जेवू घालायला लागली. हा भक्तीचा विचार डोळ्यासमोर घ्या. मी आणखीन एक वाक्य सांगेल, म्हणजे चमत्कार केला म्हणून नामदेवराय श्रेष्ठ अशातला भाग नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केले म्हणून ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ अशातला भाग नाही.
चमत्कार हा त्या काळातली एक लौकिक स्थिती आहे, पण त्याच्या पाठीमागं असलेली अंतःकरणातली उदात्त भावना डोळ्यासमोर घेणं गरजेचं आहे. कबीर महाराज म्हणतात, लोग कहते हैं देव खाता नहीं खाता नहीं खाता नहीं, अरे क्यों खाता नहीं, नामदेव जी क्या जैसा कोई खिलाता ही नहीं. क्यों खाता नाही, का खाणार नाही. नामदेव महाराजासारखा जर खाऊ घालणारा असेल तर का देव खाणार नाही, का देव त्यांच्याजवळ बसणार नाही. भक्ती भगवंताला आपलंसं करून टाकते. भक्तिशास्त्रामध्ये भगवत आकर्षणीचं हे एक भक्तीचं वैशिष्ट्य सांगितलंय. मी एक वाक्य बोलत पुढे जातो. 6 वाक्य सांगितलेत भक्तिशास्त्रामध्ये, ऐका. भक्ती क्लेशनाशिनी आहे, भक्ती शुभदायिनी आहे, भक्ती सुदुर्लभ आहे, भक्ती मोक्ष लघुताकृत आहे, भक्ती सांद्रानंद विशेषात्मकता आहे, आणि भक्ती श्रीकृष्ण किंवा भगवत आकर्षणीच आहे. ही भक्तीची वैशिष्ट्य आहे. अंतःकरणात निर्माण झालेली भक्ती क्लेशनाशिनी, जीवनामध्ये काही क्लेश ठेवत नाही. आपल्याला सांगेल, संतांची चरित्र वाचत असताना ऐकत असताना त्यांच्या चरित्रामध्ये दुःख नव्हती अशातला भाग नाही, पण या दुःखाची जाणीव अंतःकरणातल्या भक्तीने होऊ दिली नाही, हे वैशिष्ट्य आहे. ऐका, दुःख नाही तसं नाही. नामदेव यांच्या चरित्रामध्ये काही दुःख नव्हती का, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये दुःख नव्हती का. मी आणखीन एक वाक्य बोलेल आपल्याला. एवढी दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची येते. मी 2 वाक्य सांगतो. सुख असताना सुद्धा कायम भाषा दुःखाची येते, हा एक वर्ग, आणि दुःख असताना सुद्धा कायम भाषा सुखाची येते, हा दुसरा वर्ग. सुख असताना सुद्धा कायम भाषा दुःखाची येते, एक, आणि दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची येते, 2. जीवनात अनंत दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची येते, त्यांना संत म्हणा. आणि जीवनात खूप सगळी सुख असताना सुद्धा कायम भाषा दुःखाची येते, त्याला माणूस म्हणा. तसं बघायला गेलं तर आमचं तसं बरं असतं, सगळं सुख सगळं बघायला बरं असतं, तरी पण लोक बरं आहे असं कधीच म्हणत नाही. आमचं काय, कायम इवळत राहतात, कायम किरकिर करत राहतात. आम्ही अनेक गावाला जातो, गेल्यानंतर मग आम्ही आपलं गेल्या त्या गावात गेलो, जर 1-2 तास अगोदर आम्ही गेलेलो असलो तर मग आता परिचयाची गावं असतात, मग आम्ही आपलं म्हणतो, या रामराव या, अण्णा या, तात्या या, म्हणावं लागतं. असं नाही म्हटलं तर तारखा देत नाहीत. काय आता मला महाराज असं झालं, आता अलीकडे आपली प्रमाणं विसरली तरी चालतील, पण लोकांची नावं लक्षात ठेवावी लागलीत. कशामुळे सुरू झाले कोणास ठाऊक. नाही लक्षात ठेवलं तर काय, आम्ही महाराजांच्या जवळ गेलो, महाराज बोलले सुद्धा नाहीत, आम्हाला ओळखलं नाही. पण बऱ्याचदा आम्हाला काय आहे, लोकांचा असा आग्रह असतो की महाराजांनी आपल्याला, आता एवढा सगळा समुदाय आहे, तो सगळा समुदाय तुम्ही मला पाहता हे बोधले महाराज म्हणून, मी सगळ्याला नावानिशीच ओळखतो अशातला काही भाग नाही. पण तरी कुठंतरी प्रवासामध्ये गाठी पडतात, आणि गाठ पडल्यानंतर लोक म्हणतात जय हरी जय हरी, आणि मग आम्हाला विचारतात महाराज ओळखलं का. आता किती पंचायत आहे बघा, आम्हाला ओळखलं का. मग आम्ही आपलं त्यांना म्हणतो, अरे वा वा, तुम्हाला ओळखायचं नाही तर कुणाला ओळखायचं, उगं देतो ठोकून आम्ही आपलं. ते ओळखलेलं नसतं, आम्ही आपलं या, आम्ही आपलं म्हणतो, अरे वा वा तुम्ही या या, असं. ओळख नसताना सुद्धा बऱ्याचदा ओळख दाखवावी लागते. लोक तेवढ्यावर गप्प बसत नाहीत. मग आम्हाला लगेच विचारतात, सांगा बरं नाव काय आमचं, आली का पंचायत आता. बरं जर नाही सांगावं तर मग म्हणतात, काय महाराज आमच्या गावात राहिलात, 7-7 दिवस खाल्ले पिल्लेलं स्टँडवर काढतात. आमच्याकडे एक महिन्याला वारकरी यायचा कशराम महाराज, महिन्याला एक वारकरी येत होते. सकाळपासून सगळ्या कार्यक्रमाला हजर असायचे. मला कळे ना, आता पंकज महाराजांना माहिती आहे, ते चातुर्मासात होते आमच्याकडे घरी, ते सगळ्या कार्यक्रमाला असायचे. मला कळे ना की यांचं नाव काय, बरं विचारायचं कसं काय, सगळ्या कार्यक्रमाला हजर आहेत. मी विचार केला आपण वकील आहोत, म्हणजे मी खराच वकील आहे बरं, खोटा नाही, फक्त कोर्टात जायला वेळ नाही म्हणून या समितीने मला इथं घेऊन आले, दुसरं काहीच नाही. मी विचार केला आपण वकील आहोत, आपली वकिली कोर्टात दाखवायला जरी वेळ नसली तरी या वारकऱ्यापुढे दाखवावी, म्हणून मी त्यांना विचारलं, का हो कोणत्या एसटीने आलात. म्हणजे हा जर सोलापूर पंढरपूर म्हटला तर सोलापूर कडलाय, मुंबई पंढरपूर म्हटलं तर मुंबई कडलाय, परभणी पंढरपूर म्हटलं परभणी कडलाय, असा अंदाज लागेल म्हणून मी विचारलं कोणत्या एसटीने आलात. तोही एवढा भाद्दर निघाला, तो म्हटला महाराज नेहमीच्याच 2च्या एसटीने आलो. काय करता आता सांगा. लोकांना वाटतं हे फार सोपं आहे,
आमचे काही मित्र आम्हाला म्हणत असतात, महाराज तुमचं बरं आहे, जिथं जाईल तिथं लोक पाया पडतात. मी म्हटलं इथं येऊन बस म्हणजे कळतंय बरं आहे का वाईट आहे हे. जेणे काम तेने करो, दुजा करे सो गोता खाय. जमत नाही हे कोणालाही. दुःख नाहीत असं नाही, पण त्या दुःखाची जाणीव भक्तीने होऊ दिली नाही. क्लेशनाशिनी दुःखाला कायमच लौकिकाच्या दृष्टीने संपवलं अशातला भाग नाही, पण त्या दुःखाबद्दल असलेली आसक्ती भक्तीने घालवून टाकली, म्हणून तिला क्लेशनाशिनी म्हणा. घरातली दुःख जर आपल्याला दुःख म्हणून आपल्याला जर जाणीव होऊ द्यायची नसेल तर अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय व्हावा लागेल. त्याच्याशिवाय होणार नाही. ते दुःख तर येतच असतात, संकट येतच असतात. संतांची चरित्र वाचताना एके ठिकाणी एक वाक्य फार छान आलेलं आहे. मी बोलेल आपल्याला. नामदेवांच्या चरित्रामध्ये सुद्धा अनेक संकट आहेत. नामदेवाच्या घरामध्ये अनेक संकट आहेत. उलट संकट ही आली पाहिजे. आपल्याकडे भारतीय तत्वज्ञानात असं सांगितलं जातं, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. संकट आली पाहिजे. महाभारतामध्ये कुंती मातेने भगवंताकडे मागितलेलं हेच दान आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आमच्याकडे कानडीमध्ये एक म्हण आहे, कन्नडमध्ये असं म्हटलं जातं, संकट बंदा ग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आता जास्त बोलायला लावू नका, तुम्हाला कळणार नाही, कशाला बोलू मी. पण कानडीमध्ये आमच्याकडे, मला माहिती आहे कानडी मला चांगलं येतं, कन्नडमध्ये असं म्हटलं जातं आमच्याकडे. संकट आली की देवाचं नामस्मरण केलं जातं. संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. आम्ही एकदा बार्शीमध्ये व्याख्यानामध्ये हेच वाक्य मी वापरलं, संकट आली पाहिजे, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. व्याख्यान संपल्यानंतर एक मनुष्य माझ्याकडे आला, तो पाया पडला, महाराज छान झालं व्याख्यान. म्हटलं धन्यवाद. नाही, संकट ही जीवनाची शोभा आहे हे वाक्य फारच आवडलं. म्हटलं धन्यवाद. नाही नाही फार आवडलं. मी म्हटलं अरे बाबा झालं ना. तो म्हटला विचारा ना का आवडलं. मी म्हटलं का आवडलं. काही नाही, तुम्ही म्हटला संकट ही जीवनाची शोभा आहे. हे वाक्य आवडण्याचं एकच कारण आहे, माझ्या बायकोचं नाव शोभा आहे आणि ती मला संकट आहे, दुसरं काहीच नाही म्हटले. लोक कसेही अर्थ लावत राहतात वाक्याचे. नामदेवांच्या चरित्रामध्ये जरी संकट आली तरी त्या संकटांना संकट म्हणून नामदेवराय पाहत नाहीत. का? अंतःकरणातली भक्ती क्लेशनाशिनी, अंतःकरणातली भक्ती शुभदायिनी, सगळीकडे आपलंसं करून टाकलं. अंतःकरणातली भक्ती मोक्ष लघुता कृत, मोक्षाला लहान केलं. अंतःकरणातली भक्ती सुदुर्लभ, अंतःकरणातली भक्ती सांद्रानंद विशेषात्मकता आणि अंतःकरणातली भक्ती भगवत आकर्षणीचं. मला त्या मुद्द्यावर यायचं आहे. भगवंताला खाली उतरवलं नामदेवांच्या भक्तीने, आपल्या जवळ बसविलं, आपल्या जवळ बसविलं, आपल्या मांडीला मांडी लावून बसवलं आणि आपल्या ताटातलं भोजन प्रसाद करायला लावला. ही नामदेवांच्या अंतःकरणातली भक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. नामदेवांची ही भक्ती सुरू आहे. लौकिकाच्या दृष्टीने आणि परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला, नामदेवाला दुसरं दैवत नाही, नामदेवांचा दुसरा मंत्र नाही, नामदेवाच्या अंतःकरणाचा दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. हा नामदेवांचा प्रवास दिसून येतोय. आणि मग या नामदेवांच्या चरित्राचा विचार करत असताना गोनाई आणि दामाशेटी एका बाजूनी असा विचार करतात की नामदेवराय भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन आहेत, याच्यात आनंद आहे, नाही असं नाही. पण जितकं भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन असतो माणूस, तितकी व्यवहाराची काही जबाबदारी सांभाळली पाहिजे. माणसाने व्यवहाराची जबाबदारी सांभाळली पाहिजे. परमार्थ करताना व्यवहारही फार महत्वाचा असतो. आमचे गुरुजी एक वाक्य असं सांगायचे, ज्याला व्यवहार कळाला त्याला परमार्थ कळाला. आणि ते कैमुतिक न्यायाने असं बोलायचे, ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल असं म्हणायचे. व्यवहार कळाला पाहिजे. इथं नामदेवराय काही व्यवहाराची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. दामाशेट्टी बरोबर कधी बाजाराला जायला तयार नाहीत. दामाशेट्टी घरातल्या कोणत्याही पद्धतीने प्रपंचाचं ओझं सुद्धा यांनी स्वीकारलं पाहिजे, कळत नाही. BSc ॲग्री झालेला मुलगा, परभणी विद्यापीठातून BSc ॲग्री होऊन एक मुलगा आला गावाकडे. BSc ॲग्री झाली, वडिलांना आनंद झाला. आता माझा मुलगा BSc ॲग्री होऊन आलाय म्हणजे तंत्रज्ञानाने शेती कशी करायची हे मला चांगलं शिकवणार. गावभर पेढे वाटले बापांनी. आणि BSc ॲग्री झालेला मुलगा गावात आला, घरी जाताना दारातली कुंडी बघितली आणि BSc ॲग्री झालेल्या मुलांनी वडिलांना विचारलं, बाबा या कुंडीमध्ये नांगरटी कशी करायची, काय करता याच्या BSc ॲग्रीला सांगा. आता आहे का काही उपयोग? एखादं सर्टिफिकेट मिळालं म्हणजे आम्ही व्यवहारामध्ये तज्ज्ञ झालो अशातला भाग नाही.
व्यवहार वेगळा असतो आणि शिक्षण वेगळं असतं, लक्षात घ्या. कॉलेजमध्ये NSS कॅम्प घेतले जातात, त्याला राष्ट्रीय सेवा योजना असं म्हटलं जातं, त्याच्यातून व्यवहार शिकविला जातो. नामदेवरायला भगवत भक्तीची ओढ लागली, पण दामाशेट्टीला वाटायला लागलं की माझ्या मुलांनी काही व्यवहारही सांभाळला पाहिजे, माझ्या मुलांनी काही जबाबदारी घेतली पाहिजे, नाहीतरी आपण व्यापारी आहोत. यदुशेठापासून जरी पंढरीची वारी असली तरी यदुशेठापासून ही व्यापाराची परंपरा आपल्या घरामध्ये आहे ना. आणि माझ्या मुलाला जर व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी नाही कळाल्या तर मग पुढे चालणार कसा हा प्रपंच. व्यवहार कळाला पाहिजे, व्यवहाराकरता काहीतरी त्याची योजना करावी लागणार आहे. तुम्ही न्यूटनचं नाव ऐकून असाल. न्यूटन फार मोठा शास्त्रज्ञ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्याच्या चरित्रात एक उगी माझ्या सहज परवा वाचण्यात वाक्य आलं, काही नाही म्हणे, तो फार मोठा शास्त्रज्ञ. त्याच्या 2 खोल्याचं घर, त्याच्याकडे 2 मांजरं होती. एक मोठं मांजर होतं आणि एक छोटं मांजर होतं. तो पहिल्या खोलीतून उतरून दुसऱ्या खोलीत जायला लागला की ती मांजरं दोन्ही त्याच्याबरोबर खाली उतरायची आणि दुसऱ्या खोलीच्या पायऱ्या चढायची. त्या न्यूटनच्या लक्षात आलं, अरे अरे यांना त्रास होतोय म्हटले, आपण एक माणूस आहेत त्यामुळे पटदिशी पायऱ्या उतरून तिकडून इकडून जाऊ शकतो, या मांजरांना बिचारांना त्रास का. मग इकडल्या खोलीतून तिकडल्या खोलीत जाण्याकरता त्या खोलीला छिद्र पाडू की जेणेकरून मांजरांना इकडून तिकडे उड्या टाकता येतील. म्हणून त्याने काय केलं, आता 2 मांजरं, एक मोठी आणि एक छोटं, एक मोठं मांजर एक छोटं मांजर, म्हणून त्यानं छिद्रसुद्धा 2 पाडली. एक मोठ्या मांजराकरता मोठं आणि छोट्या मांजराकरता छोटं. माझं उदाहरण कळालं का बघा. आता मोठ्या छिद्रातून मोठं मांजर जाणार म्हटल्यानंतर छोटं सुद्धा तिथूनच जाईल का नाही, वेगळं छिद्र पाडायची गरज आहे का. पण ही व्यवहारातली साधी गोष्ट न्यूटनला कळाली नाही. ही न्यूटनचं तत्वज्ञान आपल्याला चरित्र सांगितलं जातं. म्हणजे काही वेळेस तत्वज्ञानामध्ये जरी मोठी झालो तरी आपल्याला व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. दामाशेट्टीला चिंता पडायला लागली, माझा मुलगा जरी परमार्थाच्या ओढीने जरी भजन आत्ता करत असला तरी त्याला व्यवहार कळाला पाहिजे. त्याच्या हाताने भगवंतानी भोजन केलं मान्य आहे, पण त्याला व्यवहारातल्या साध्या गोष्टी कळाल्या पाहिजे. दोघांना चिंता लागायला लागली. कोणाला? दामाशेट्टी आणि गोनाईला. कसं होणार बघा तुम्ही. कधी कधी ज्यावेळेस मुलगा म्हणजे आपल्या हातात नाही हे लक्षात आलं की आई आपल्या म्हणजे नवऱ्याला म्हणत असते, ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणत असते आपल्या पोराचं कसं होणार. गोनाईनी अगदी तसंच म्हटलं, कसं होणार, काय होणार, याला कधी कळणार, याला कधी कळणार. बऱ्याचदा हा एक प्रश्न असतो, हो कधी कळणार, कधी कळणार. तसं दामाशेट्टीनी आणि गोनाई दोघे एकत्रित बसले आणि विचारलं, ह्याला कधी कळणार, कसं होणार, याचं पुढं कसं चालणार. लोक काही साधी राहिलेली आहेत का आता अलीकडल्या काळात. बरं व्यापारामध्ये तर साधं राहून जमत नाही, कसं होणार याचं मुलाचं पुढं. मुलाची चिंता लागायला लागली, आईवडिलाला चिंता लागायला लागली, परंतु ती चिंता एका व्यापाराच्या दृष्टीने लागलेली चिंता होती. आणि म्हणून गोनाईनी दामाशेट्टीला विचारावं, काय होणार, याचं कसं करणार. दामाशेट्टी म्हणतात, मलाही तोच प्रश्न आहे. गोनाईनी सांगितलं, मला वाटतं की याला कळेल, पण कधी सांगू का, याचं लग्न झाल्याशिवाय याला कळणार नाही म्हटले. दामाशेट्टी म्हणालेलं, हो बरोबर आहे, याचं लग्न केलं पाहिजे, पण लग्न तरी कसं होणार. गोनाईनी सांगितलं, नाही तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. गोनाईनी सांगितलं, तुम्ही कुठं तरी पाहून पण म्हणून गेलं पाहिजे, शोधलं पाहिजे, घरात बसून होत असतं का, गेलं पाहिजे ना. दामाशेट्टींनी सांगितलं, हो केलं पाहिजे. दामाशेट्टी म्हणायला लागले, गोनाई एक काम करू, आपण आपल्या मुलाकरता मुलगी शोधायची आहे ना, मग जरा आपण थोडंसं वेळ घेतला पाहिजे. कधीपर्यंतचा वेळ लागेल. दामाशेट्टींनी सांगितलं, कमीत कमी उद्यापर्यंतचा तरी वेळ द्या. मुलगी शोधायला म्हणजे काय, आता संपली ना 5ची वेळ, मग आता कसं काय जमणार. नाही, मग मुलगी शोधायची तर जरा थांबू, एक रात्र आणि उद्याच दुपारी 2 वाजेपर्यंत मुलीचा शोध घेऊ, नक्की मुलगी कुठंतरी मिळेल आणि मग उद्या नामदेवरायचं लग्न लावू. त्याच्याशिवाय आपल्याला मुलगी शोधायची असेल तर कुठंतरी थांबलं पाहिजे, मुलगी शोधायची असेल तर पळापळी केली पाहिजे, मुलगी शोधायची असेल तर कोणातरी पाहुणपणांना आपल्याला निरोप द्यावे लागतील, आणि ते निरोप देण्याकरता म्हणून आज मला थोडीशी वेळ द्या. आजची माझी वेळ संपली. नामदेवरायाच्या चरित्राचं चिंतन करत असताना नामदेवरायाच्या बालपणापासून आपण नामदेवरायाच्या तारुण्याकडे आता थोडंसं यायला लागलेलो आहे. माझ्याकडे 3-4च दिवस आहेत, 31 तारखेपर्यंतच हे चरित्र मला सांगायचं आहे. त्यामुळे माझ्याकडे आता फक्त 4 दिवस हातामध्ये असल्यामुळे या 4 म्हणून थोडासा धावता पुढं जरी आलेलो असलो तरी नामदेवरायांच्या थोडं तारुण्याकडे येऊन नामदेवरायांच्या विवाहाचा विचार करून थोडा तीर्थावळीचा विचारही मला प्रकर्षाने मांडायचा आहे. त्यामुळे नामदेवरायाच्या लग्नाचा विचार, नामदेवरायाच्या व्यावहारिक जबाबदारीचा विचार, नामदेवरायाच्या त्या व्यावहारिक जबाबदारीतून पारमार्थिक वृत्ती वाढण्याचा विचार, या सगळ्या विचाराचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आजच्या दिवस इथंच थांबू. उद्या पुन्हा एकदा आपण दुपारी 3 वाजता आपण सगळेजण या मंडपामध्ये भेटू आणि नामदेवरायांच्या चरित्राचं चिंतन करू. आजच्या दिवशी इथंच थांबतो. कोणीही उठू नका. काही सूचना असतील तर ही मंडळी सूचना देतील. नामदेव जनाबाई हे भजन
आदरणीय हरिभक्तीपरायण काशीराम महाराज म्हणतील पुढं, आपण सगळेजण त्यांच्या स्वरामध्ये स्वर मिसळून हे भजन करू. मोठी मोठी मंडळी आपण इथं आहात. मला प्रत्येकाचा सगळ्यांचा नावानिशी परिचय आहे अशातला भाग नाही, पण तोंडनिशी ओळख थोडीफार आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण रमेश महाराज शेनगावकर इथं आहेत, काशीराम महाराज आहेत, दादा महाराजांना मी पाहतो आहे. एक फार मोठं बुजुर्ग व्यक्ती म्हणून या परिसरात ते प्रसिद्ध आहेत. बाकी पूजनीय सगळी नामोल्लेख जरी मी करायचं राहिलो तरी मला माफ करा, कारण परिचय एवढा नावाचा नाही. आणि मला वाटतं की माझं नाव काय आहे याच्यापेक्षा मी वारकरी आहे आणि नामदेवरायाचं भक्त आहे एवढीच ओळख बस झाली. वेगळी ओळख सांगायची सुद्धा गरज नाही. आपण सगळे नामदेवरायाकरता इथं आलो आहेत, त्यामुळे नावात काय आहे हे जे म्हटलं जातं, त्यामुळे नावापेक्षा सुद्धा आपण नामदेवरायाचे भक्त आहोत. त्यामुळे इथं आपण एवढ्या संख्येने, खरं तर आज हा 3रा दिवस आहे, परंतु उठू नका कोणी, 2 मिनटं बसा, मावशी बसा. 3रा दिवस आहे, पण 3ऱ्या दिवशी एवढी प्रचंड गर्दी या मंडपामध्ये दिसून येते आहे. आणि मला वाटतं की मी म्हणून असं वाटायला लागलं की खरं तर नामदेवरायांचं हा सोहळा, मंदिराचा सोहळा साजरा करतो आहे. एवढं जवळजवळ 4-5 कोटी रुपयाचं मंदिर या ठिकाणी उभा राहत आहे. मी सकाळी थोडीशी चर्चा या समितीचे अध्यक्ष आदरणीय रामेश्वरजी शिंदे यांच्याबरोबर मी थोडीशी चर्चा केली आणि मग त्यांनी या मंदिराचा सगळा इतिहास सांगितल्यानंतर माझ्याही अंगावर काठी उभा राहिले की किती वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही हे सगळं मंदिर उभा केलेलं आहे आणि आज त्याचा कळसारोहण होणं म्हणजे परिपूर्णता इथपर्यंत जाणं, याच्याकरता आपण सगळेजण त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता आसुसलेले आहोत. मला एक कल्पना आणखीन आवडली की कळसाला खरं तर माता भगिनींचा हात असतो, सगळ्या माता स्त्रियांचा हात असतो, आपलं काहीतरी त्याला लागावं अशी इच्छा असते. आणि म्हणून नामदेवरायांची ही मूर्ती जे प्रत्येकाला दिली जाते आहे, 1100 रुपये प्रत्येकाकडून त्या संबंधाने घेतले जातात आणि ही मूर्ती त्या संबंधाने दिली जाते. वेगळी काही साडी चोळी देण्याच्या ऐवजी नामदेवरायांना प्रत्यक्ष आपल्या घरी घेऊन जाण्याचं सद्भाग्य या नरसी परिसरातल्या माता भगिनींना लाभतं आहे आणि त्या दृष्टीने नामदेवरायांची सेवा करण्याचं भाग्य या सगळ्या माता भगिनींना या संबंधाने लागतं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मला मग सांगितलं की 5-6 हजार मूर्त्या आमच्या संपल्या, आणखीन 5,000 मूर्त्या आम्ही मागवल्या. म्हणजे इतक्या पद्धतीने ओघ आणि एवढा प्रतिसाद या सगळ्या लोकांचा या ठिकाणी झालेला दिसून येतोय. या मला तर असं वाटतं की या समितीला मला असं म्हणावं असं वाटतं की नामदेवराय कुठं आहेत हे जर शोधायचं असेल तर इथं बसलेल्या सगळ्याच्या अंतःकरणात जे आहेत त्यांचंच नाव नामदेवराय आहेत. एवढंच नामदेवराय जर शोधायचे असतील तर सगळ्याच्या अंतःकरणाकडे पाहावं लागेल. कारण 2 दिवसापासून मी पाहतो आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहता. आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणखीन बऱ्याच भावना बोलायच्या आहेत, पण आजची वेळ माझी संपली आहे. उद्या काही सत्रामध्ये मी भावना काही आपल्या व्यक्त करेल. नामदेवरायांच्या चरित्राचा उल्लेख उद्या राहीलच. आजच्या दिवशी ही कथा इथंच थांबते. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. बोला आणि मग भजन करू. मंडळी उठू नका, 2 मिनिट बसा. 2 मिनिटं. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या कलशार होण्याच्या निमित्ताने आपल्याला नामदेव महाराजांचं खरं काय चरित्र आहे हे कळावं. कारण नामदेव महाराज एवढे मोठे आहेत, जितके मोठे आहेत त्या प्रमाणे आपल्याला कळले नाहीत. म्हणून या निमित्ताने नामदेव महाराज सर्वांना कळावेत. मंडळी खाली बसा, पहिला मंडळ. आणि म्हणून आपण मुद्दाम, मी कालही सांगितलं, आताही सांगितलं आणि आताही सांगतो, खऱ्या अर्थानं नामदेव महाराज कळण्यासाठी भक्ताचं वर्णन करण्यासाठी भक्तच लागतो. म्हणून परमपूज्य आदरणीय महाराज हे मानकोजी बोधले या परंपरेतले असल्यामुळं खरं त्यांनाच महत्त्व सांगता येईल नामदेव महाराजांचं. या दृष्टिकोनातून आपल्याला हा योग लाभलेला आहे. तरी मंडळी या चरित्राला कोणी विसरू नका. उद्या जास्तीत जास्त संख्येने या आणि या चरित्राचा आस्वाद घ्या, ऐका. आणि आज रात्री योगायोगानं परमपूज्य महाराजांचंच कीर्तन होणार आहे. तर याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्या. 6:30 ते 8:30 आदरणीय आमदार मुटकुळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा परिचय नव्हता, आत्ता मी विचारून घेतलं उलट. तर यांचंही फार मोठं म्हणजे हे सगळीच मंडळी या कार्याला राजकीय क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी आहेत. म्हणूनच हे कार्य मोठ्या पद्धतीने घडतं आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्ही एकत्रित पद्धतीने चालाव्या हा संकेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेला आहे. त्यामुळे आपण सगळेजण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. नामदेवरायांचं थोडं 2 मिनटं भजन होईल. कशाला महाराज 2 मिनटं 2 मिनटं सर्व भजन म्हणा.
नामदेव जनाबाई, 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 बसा सर्व. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. टाळी वाजून सर्व म्हणा. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. बोला बोला बोला. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. बोला बोला बोला. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. बोला बोला बोला. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बुधराज नामदेव महाराज की जय.